जय महाराष्ट्र सर्वांना, मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या. चला तर आज माझे ना खूप मूड ऑफ पण होतं, कारण की आज होती सुट्टी आणि सुट्टी असून मला काम करायचं होतं. बट त्याच्या आधी ना आमच्या ना इथे मोगऱ्याच्या झाडावरती ना एक पक्षी होता. मी तो पक्षी बघत होते आणि तो पक्षी असं तोंड वासून बघत होता. मला समजत नव्हतं हा पक्षी कोण आहे. अरे बापरे, आणि तिथं घरटं पण केलं. अरे त्याची पिल्ले पण होती त्याच्यात. तुम्ही बघितलं असेल, सर्वांना तुम्हाला दिसलं पण असेल. ठीक आहे ना. माझा हा ब्लॉग बघून आहे ना मला सांगायचं आहे, बापरे किती कसं तोंड उघडतो, हे कोण आहे काय माहिती. मला ओळखानच हा पक्षी कोण आहे. आणि पूर्ण मोगऱ्याचं झाड आहे ना समोर, त्याच्यात त्याने घरटं केलं. तर इकडे आजीबाई तोडत होती वडे. तर आजीबाई हा दुसऱ्यांदा वडे तोडू राहिली उन्हाळ्यानिमित्त, कारण की कसं आहे ना, मागं जे वडे तोडले होते ना ते एवढे नव्हते आले आमचे. मग आजी म्हणे की आपण आहे ना परत आहे ना वडे वगैरे तोडू. तर त्याच्यामुळे आजी वडे तोडीत होती. आणि हे वडे ना खूप मिरची वगैरे टाकून तिने हे बनवलेलं होतं आणि कोथिंबीर वगैरे पण टाकली होती. मी म्हटलं, मी पाहूनच शॉक झाले की बाबा आता एवढे वडे, आता मला तोडायला मदत करावं लागणार आहे आजीला. आणि की मम्मीला आहे ना खूप कामं असतं, त्याच्यामुळे तिला टाईमच भेटत नाही. मग आता म्हटलं मी तर पाहून तर मला चक्करच आले होते. म्हटलं आज सुट्टी दिवशी मस्त मालिका वगैरे बघू म्हटलं, पण काय माझ्या हालच होणार होते. मला ते हे कळूनच गेलं होतं. पण चला जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही, आपलं कायला काय होत नाही थोडंफार. तर मग मी इथं आले, म्हणलं चला आता सुरू करो. तो आम्ही सुरू करायला केलं वडे वगैरे तोडायला. तर परत मला उठून आजी म्हणे की तू हळदी कुंकू घेऊन ये. मी म्हटलं आता आजी असं का बोलती, मला हळदी कुंकू कशाला मागती म्हटलं. ते मला समजतच नव्हतं आधी असं का बोलत होती ती. आणि मग नंतर मी घरातून हळदी कुंकूचं आहे ना पूर्ण पंचपाळ असतं ना तेच घेऊन आले हातात. तर मग तेव्हा पण माझ्या डोक्यात विचार चालू होता, आजीचा काय विचार करायचा आहे म्हणतं काय माहिती. तर मी घेऊन आले हळदी कुंकू. आजी म्हणे की तिथं ठेव. मला वाटतं ते खाटावरती टाकले, त्याला हळदी कुंकू लावायचं. अरे देवा, मग आजी म्हणे का तू काही येडी झाली का, तिथं कशाला लावती. मग तिने काहीतरी केलेलं होतं ते वड्यासारखं, त्याला लाव म्हणे. मी म्हटलं काय ते. ती म्हणते आंडू पांडू इथे. मी म्हटलं काय आंडू पांडू, म्हटलं हे काय म्हणतात त्याला. ती म्हणे की ते 5 पांडू का काहीतरी करतात ते वडे तोडताना, तुम्हाला माहिती असेल. ते म्हणे ती. मी खूप हसत होते, मला खूप हसायला येत होतं. समजतच नव्हतं की मी पहिल्यांदाच ऐकलं होतं असं की आंडू पांडू असं काही असतात. मग मी म्हटलं चला पंचपाळ ठेवते मी. आणि आणखीन सुद्धा माझं काय हसू थांबतच नव्हतं ते ऐकून, ते नाव वगैरे. आणि तुमच्या तिकडं पण असे आंडू पांडू बनवतात का, तुम्ही त्याला हळदी कुंकू लावतात का, मला सांगायचं. चला मी पण थोडंसं कुंकू लावून घेतलं, मग हात धुतले थोडेसे पाण्यात. आणि म्हटलं चला आता वडे वगैरे तोडायला आपण सुरुवात करू. तर हे थोडे वडे ना मिरचीचे होते ना, त्याच्यामुळे खूप हाताची पण आग होणार होती. म्हणून थंड पाणी वगैरे घ्यायचं असतं तो वडे तोडताना. मिरचीचे त्यावेळेस तोडतात तुम्ही. पण आजी म्हणे की तू पलीकडून जा. पुढं 2 3 काय जोडे काय काय टाकलं तिथं असं मटकी डाळ काय मटाची डाळ. मग आपण ते मागच्या वेळेस बरोबर होतं काय किती टाकलं काय काय टाकलं एवढं तोडायला बाहेर काय. माझे ना गाणे वगैरे म्हणायचं काम चालू होतं. गाणे म्हणता म्हणता ना मी वडे वगैरे तोडत होते. मी आजीला म्हणत होते आजी खूप टाईम लागन म्हणे एवढं तोडायला. तर आजी म्हणे काय प्रॉब्लेम नाही. इकडे कॅमेऱ्याकडे पाहून मी हसत होते भरपूर. आणि एवढं उन्हात तोडायचं म्हणल्यावरती थोडंसं हे पण होतं ना. पण चला काय नाही, जाऊन द्या. मी आता शेतकरी कन्या म्हणल्यावरती मला तेवढीच सवय पाहिजेच ना, काय प्रॉब्लेमच नसायला पाहिजे. तर मी आपले मस्तपैकी गाणे हसत खेळत वडे वगैरे तोडायचं काम चालू होतं माझं पटपट. आजीसोबत मध्ये मध्ये मी गप्पा पण मारत होते. पण आजीचं काय माझ्याकडे लक्षच नव्हतं. आजीचं फुल कॉन्फिडन्स चालू होतं, एकदम कॉन्फिडन्स. जसं आपण काम करतो ना फोकसफुली. वडे कसे तोडायचे बघा. आजीचे एवढे सगळे वडे तोडून झाले माझे. मी 1 2 3 इथंच करत बसले होते. तर असं असतं बाबा, आजीचं आमचं कॉन्सन्ट्रेशन कामाचं खूप भारी आहे. मी तर म्हणते जर आजी कुठं कंपनीत असते ना, लवकरच चांगलं CEOच्या पोझिशनला गेली असती. पण मी इकडं मग वडे तोडून घेतले. म्हटलं चला, आपला कॅमेरा पण आणला होता आपण इकडे. ते उन्हात पण जास्त मला त्याला पण पाऊशी वाटाना ना, तो उन्हात खराब होईल म्हटलं. चला काय प्रॉब्लेम नाही, कॅमेरा नाही बरं का माझ्याकडे, मोबाईल आहे.
आणि तो मोबाईल आहे ना मग इकडं ठेवला होता. तुम्हाला म्हणजे कॅमेरा बोलली मी, बट कॅमेरा नाही आहे, मोबाईलच आहे. ठीक आहे, चला पटपट आहे ना मी वडे तोडून घ्यायच्या याच्यामध्ये होते आणि माझ्या हाताची व्हायला लागली होती थोडीफार आग वगैरे. बट आता काय करणार, जर मी आजीला जर बोलले तर आजी म्हणा अशी काय म्हणे तू एवढे वडे नाही तोडले तुझ्या आग व्हायला लागली. मी नटकी 15-16 पण वडे नव्हते तोडले. जाऊन दे, आपलं असं हुंडा पूर्ण हातात असं हे करून घेतला मी. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. चला मग ती म्हणे थोडंसं पाण्याने घ्यायचं आणि पाण्याने पटपट पण वडे तोडून होतात. तर मी आता पाण्याने हात लावून वगैरे वडे तोडत होते. तर म्हटलं चला एवढं तर मला कळलं होतं की आज माझ्या हाताची भरपूर आग होणार आहे. आणि तुमच्या तिकडे वडे वगैरे तोडून झाले का नाही, तुमचं कुठपर्यंत आलं आहे मला पटपट कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ना ब्लॉग पण बघत चाला, कारण की माझे ब्लॉग आहे ना इथून पुढे ना खूप छान पद्धतीने येणार आहे बरं का सर्वांनी. त्याच्यामुळे ब्लॉग बघायचे ना, ब्लॉगला पण माझ्या भरभरून सपोर्ट द्यायचे. तुम्हाला तेवढा सपोर्ट करता येईल ना तेवढा सपोर्ट करत चालाय. आणि की तुम्ही मला महाराष्ट्र कन्या बोलतात म्हणल्यावरती तुम्हाला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. आणि तुम्ही माझे ब्लॉग बघितले तर तुम्हाला माझं काम पण समजणार आहे, कंपनीचं पण समजणार आहे, जेव्हा जॉबचं पण समजणार आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओज नसाल बघत तर ब्लॉग वगैरे तुम्हाला कसं समजणार आहे. आणि तुम्हाला मी लाईव्हमध्ये किती सांगितलं तरी काही गोष्टी समजणार नाही आहे. कारण की माझं असं असतं की मी गावाकडे असतं तर मी पूर्ण गावाकडचे वागते आणि एज्युकेशनच्या ठिकाणी एज्युकेशनच करते, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो. आणि सर्वांना जय महाराष्ट्र. काळजी घेत चला की आजकाल काही पण गोष्टी होऊ लागल्या. ठीक आहे ना. चला माझी भाषा थोडी वेगळी वाटते बट काय नाही, चालवून द्यायचं. चला सर्वांनी काळजी घ्या. जय महाराष्ट्र. इथं आमचे वडे ते वगैरे सगळं झालं होतं. वडे वगैरे वाळून झालते, एकदम मस्त वाळून झालते. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण की मला टाईम नव्हता भेटला ना त्यामुळे. तर वडे एकदम चांगल्या पद्धतीने वाळून झालते. मी असं हातात घेऊन वगैरे बघितलं तर एकदम छान झालते. आणि तुम्ही पण केलेले एक नाही मला प्लीज कमेंटमध्ये सांगायचे सर्वांनी. ठीक आहे, चला. तर मी बघत होते त्याला असं फिरून वगैरे बघितलं तर मला खूप छान वाटलं. तुमचं पण झालेलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. चला तर आपण इकडे जाणार होतो आता. तर इकडे अरे देवा, इकडे आजीबाई चाललं होतं दुसरं आणि पापड्या करायचं आणखीन. म्हणजे काय थांबतच नव्हती आमची आजीबाई. आता काय उन्हाळ्यात यावेळेस काय थांबणारच नाही आहे, तिचं एकाहून एक चाललाय. वडे झाले, पापड्या लगेच, म्हणजे एवढा स्पीड आहे तिला काम करायला वगैरे, विचारच करा मग तुम्ही आता. ठीक आहे, चला.